Hello friends, good morning. Good morning all. Welcome to this course, Strength of Material. This subject is very important for your mains exam or for any exam. तुम्ही कुठला पण exam द्या, GATE द्या, SSC द्या, JEE द्या, right? Whatever exam you do, it is very important for that exam, right? You will not find any paper. You will not find any paper without the questions from this subject. Very important. It is having weightage of 22 marks in mains. 22 marks in mains. Remember, SWAM, structure analysis and TOS together, it carries weightage of 66 marks in your mains exam. You must know this, right? 66 मार्काचं याचं वेटेज आहे, राईट, अँड व्हेरी इम्पॉर्टंट, राईट. आणि मी तिन्ही सब्जेक्ट घेतोय, राईट. SWAM, essay, TOS मी तिन्ही सब्जेक्ट घेतो, राईट. त्यांना कोणाला करायचे असतील त्यांनी तिन्ही सब्जेक्ट माझ्याकडे करावं, राईट. SWAM, essay, TOS, राईट. सो आय कॅन टेक गॅरंटी ऑफ दिस मार्क्स. ठीक आहे. Now, can you tell me what is basic difference between mechanics and strength of material? Or the strength of material, is it the part of mechanics? Mechanics का part आहे का? Yes, it is a part of mechanics, right? It is a part of mechanics. So, engineering mechanics जो part आहे तुमचा, right? Basically, you can divide that into statics, studies of bodies at rest, dynamics, studies of bodies in motion. Then we can have this SWAM or MOM, or you can have fluid mechanics, or you can have other mechanics. So engineering mechanics we can divide into number of parts. याच्यापैकी जो तुम्हाला प्री एक्झामला पार्ट आहे दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, याला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणतो. बेसिकली दॅट इज स्टॅटिक्स अँड डायनामिक्स, राईट. त्याच्यामध्ये हे दोन पार्ट आहेत. नाउ हियर वी आर गोइंग टू सी दिस सब्जेक्ट दॅट इज स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, राईट. FM इज ऑल्सो डिफरंट सब्जेक्ट दॅट इज इन युअर सेकंड पेपर, फ्लुइड मेकॅनिक्स, राईट. आता मला सांगा, स्टॅटिक्स, डायनामिक्स आणि SWAM मध्ये काय फरक आहे? स्टॅटिक्स अँड डायनामिक्स मध्ये बेसिकली आपण एक्सटर्नल फोर्सेस स्टडी करतो. एक्सटर्नल फोर्सेस स्टडी करतो ऑन रिजिड बॉडीज, राईट. आणि त्यांचा इक्विलिब्रियम, एक्सटर्नल फोर्सेस आणि त्यांचा इक्विलिब्रियम आपण स्टडी करतो, राईट. बरोबर आहे का मी म्हणतोय ते? मला सांगा, मेकॅनिक्स मध्ये तुम्ही असं बघता, राईट. इकडून जर एखादा फोर्स असेल तर इकडून एखादा फोर्स असला पाहिजे, राईट. इथून F1 असेल, इकडून F2 असेल, अँड F1 मस्ट बी इक्वल्स टू F2 असं म्हणतो आपण, राईट. म्हणजे आपण बेसिकली त्याचा इक्विलिब्रियम बघतो. तर आपण हे स्टडी करतो का की हा फोर्सचा ह्या बॉडीवर काय इफेक्ट आहे? मेकॅनिक्स मध्ये आपण स्टडी करतो का? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये, स्टॅटिक्स, डायनामिक्स मध्ये? डू यू कन्सिडर द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन द बॉडी? आपण मेकॅनिक्स मध्ये बॉडीला कसं ऍझ्युम करतो? आपण रिजिड ऍझ्युम करतो. म्हणजे आपण असं ऍझ्युम करतो की त्याच्यावर काही जरी लोड लागला तरी त्या बॉडीचं डिफॉर्मेशन होणार नाही, राईट. बट ऍक्च्युअली इज इट द केस? ऍक्च्युअल मध्ये ती केस आहे का? नो, राईट. तर मग लक्षात घ्या, SWAM किंवा MOM मध्ये, मेकॅनिक्स ऑफ मटेरियल मध्ये किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपण काय बघतो? वी आर गोइंग टू स्टडी द इंटरनल इफेक्ट्स, स्टडी ऑफ इंटरनल इफेक्ट्स अँड डिफॉर्मेशन्स, study of internal effects and deformations that are caused by the external forces, समजतंय का? In strength of material or in mechanics of material, we are going to study the internal effects and deformation of body, internal effects and deformation of bodies that are caused due to external forces, समजले का मी काय म्हणतोय ते? आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? समजतंय? सिंपल वर्ड मध्ये जर मी तुम्हाला असं सांगितलं, राईट, मेकॅनिक्स मध्ये आणि SWAM मध्ये फरक काय आहे की
मेकॅनिक्स मध्ये आपण फक्त डील करतो एक्सटर्नल फोर्सेस सोबत, त्यांच्या रिएक्शन सोबत आणि इक्विलिब्रियम इक्वेशन सोबत. एक्सटर्नल फोर्सेस, रिएक्शन आणि इक्विलिब्रियम इक्वेशन, राईट. पण सॉम मध्ये आपण हे चेक करतो की वेदर दोज लोड्स आर कॅरीड बाय बॉडी और नॉट. वेदर लोड्स आर कॅरीड और नॉट. कॅरीड और नॉट, राईट. जर लोड कॅरी होत असतील तर ओके, राईट. पण जर बॉडी फेल होत असेल, इफ द बॉडी फेल्स, राईट, तर मग फेल कसा होतो हे आपण मेकॅनिक्स मध्ये सॉम मध्ये स्टडी करतो. हाऊ डज इट फेल्स, राईट. आता मला सांगा बॉडीचं फेल्युअर कसं असेल. इट कॅन बी शिअर फेल्युअर, इट कॅन बी बेंडिंग फेल्युअर, इट कॅन बी कॉम्प्रेशन फेल्युअर, राईट. इट कॅन बी टॉर्शनल फेल्युअर. We can have a different failure due to different kind of forces, right? So that we are going to study in strength of material. In strength of material. आता जर आपण एकदम अजून बेसिक मध्ये जर गेलो तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, राईट. तर इथं बेसिकली स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला करायचंय काय. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तो वर्डच सांगतोय बघा आपल्याला काय करायचंय. Here we want to find out the strength. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. स्ट्रेंथ. नाउ व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय. स्ट्रेंथ म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये आपल्याला काय करायचं आहे. स्ट्रेंथ फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज द स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय सांगा. राईट. लोड ऍट फेल्युअर. स्ट्रेंथ म्हणजे सिंपल लोड ऍट फेल्युअर. लोड ऍट फेल्युअर, राईट. आता मला सांगा कुठला पण मटेरियल असेल, कुठला पण बीम असेल, राईट. समजा लेट्स से माझ्याकडे एक कुठला तरी कॉलम आहे किंवा बीम आहे. याचा स्ट्रेंथ कशावर डिपेंड आहे. ऑन व्हॉट इट स्ट्रेंथ डिपेंड्स. याचा स्ट्रेंथ कशावर डिपेंड आहे. समजा माझ्याकडे एक कॉलम आहे, एक स्टीलचा कॉलम आहे आणि एक वूडचा कॉलम आहे. त्यांचा शेप सारखाच आहे. आय एम हॅव्हिंग अ स्टील कॉलम अँड आय एम हॅव्हिंग अ वूड कॉलम, राईट. त्यांचा क्रॉस सेक्शन सारखाच आहे, राईट. त्यांचा लेंथ सारखाच आहे, राईट. यांचा स्ट्रेंथ सेम असेल का. स्ट्रेंथ सेम असेल. नो, राईट. देअर स्ट्रेंथ विल नॉट बी सेम, राईट. तर मग मी असं म्हणू का की स्ट्रेंथ मटेरियलवर डिपेंड आहे म्हणून. स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन मटेरियल. येस, स्ट्रेंथ डिपेंड्स ऑन मटेरियल. ओके. अजून समजा दोन स्टीलचे कॉलम आहेत. दोन स्टीलचे कॉलम आहेत. एकाचा डायमीटर आहे लेट्स से 20 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा डायमीटर आहे 30 सेंटीमीटर. दोन्ही पण स्टीलचेच आहेत. दोघांचा स्ट्रेंथ सारखा येईल का. दोघांचा स्ट्रेंथ सारखा येईल. नो, राईट. म्हणजे काय की स्ट्रेंथ मटेरियलवर डिपेंड आहे आणि स्ट्रेंथ डिपेंड आहे शेपवर. स्ट्रेंथ डिपेंड आहे शेपवर, राईट. तर मग स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. वी वॉन्ट टू फाइंड आउट फॉर अ पर्टिक्युलर मटेरियल. फाइंड आउट for a particular material and shape, for a particular material and shape, strength of body. समजलंय का. बेसिक ऑब्जेक्टिव्ह समजलाय. पर्टिक्युलर मटेरियल साठी आणि शेप साठी आपण स्ट्रेंथ ऑफ बॉडी फाइंड आउट करतो, राईट. त्यामुळेच सॉम मध्ये तुम्ही हे प्रॉपर्टीज कन्सिडर करता. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, राईट. त्याच्यानंतर तुमचा बल्क मॉड्युलस असेल, पॉयझन्स रेशो आहेत. हे सगळे काय आहेत. these are the मटेरियल प्रॉपर्टीज. ह्या सगळ्या मटेरियल प्रॉपर्टीज आहेत, राईट. ह्या मटेरियल प्रॉपर्टीसाठी आणि त्याच्या सेक्शनसाठी, त्याच्या शेपसाठी, म्हणजे शेपमध्ये तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करता, सेक्शन मॉड्युलस कन्सिडर करता, राईट. लेंथ कन्सिडर करता, इफेक्टिव्ह लेंथ कन्सिडर करता, राईट. सो these are the parameters of shape, right. म्हणजे for a particular material and for a particular shape
we are going to find out the strength of body. We are going to find out the strength of body. समजलंय का? येस. आता हे का करायचं? व्हाय वी नीड टू डू दिस? आपल्याला स्ट्रेंथची गरज का पडते? राईट. ह्या स्ट्रेंथची गरज काय आपल्याला? राईट. मला सांगा, स्वॉर्म हा सब्जेक्ट राईट 300 वर्षापूर्वी होता का? किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे, आपला जो सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे तो 300 वर्षापूर्वी होता का? बिफोर 300 इयर्स. सिव्हिल इंजिनिअरिंग जो आहे तो 300 वर्षापूर्वी होता का? होता. इंजिनिअरिंग होता का? स्ट्रक्चर्स होते, इंजिनिअरिंग होता का? वॉज दॅट इंजिनिअरिंग? नो. राईट. इट वॉज नॉट इंजिनिअरिंग. राईट. पण तरी पण आपल्याकडे स्ट्रक्चर्स होते. राईट. आपल्याकडे कुतुब मिनार सारखं स्ट्रक्चर आहे, ताजमहल सारखं स्ट्रक्चर आहे, एवढे मोठे फोर्ट्स आहेत. राईट. आपल्याकडे नंबर ऑफ स्ट्रक्चर्स आहेत. राईट. म्हणजे विदाउट सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा आपल्याकडे स्ट्रक्चर होते. राईट. वी हॅड अ स्ट्रक्चर. राईट. मग सिव्हिल इंजिनिअरिंगने डिफरन्स काय क्रिएट केला? व्हॉट द डिफरन्स सिव्हिल इंजिनिअरिंग हॅज क्रिएटेड? सिव्हिल इंजिनिअरिंगनं काय डिफरन्स क्रिएट केला? ओके, सांगा. लक्षात घ्या, लो कॉस्ट अँड लो लोड. लो कॉस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट इज लो कॉस्ट. राईट. जे आधीचे स्ट्रक्चर होते, ऑल स्ट्रक्चर्स वीआर अनइकॉनॉमिकल. ऑल स्ट्रक्चर्स वीआर अनइकॉनॉमिकल. राईट. अनइकॉनॉमिकल. तर आपण सगळ्यात महत्वाचा जो पॅरामीटर अचीव्ह केलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स मध्ये, तो आहे इकॉनॉमी. सिव्हिल इंजिनिअरिंग इंट्रोड्यूस करून. राईट. कारण की आधीचे जे स्ट्रक्चर्स होते, राईट, त्याच्यामध्ये जर तुम्ही सायझेस बघितल्या, राईट, सायझेस शेप जर बघितले कॉलमचे त्याचे, राईट, सो ते खूप अनइकॉनॉमिकल शेप्स होते. राईट. अनइकॉनॉमिकल शेप्स होते, सायझेस होत्या. राईट. इव्हन तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे जे जुनं माळोदाचं घर असायचं त्याच्यावर एवढा मोठा सॉइलचा लेअर टाकायचे वर, पाणी येऊ नये म्हणून. राईट. आता तर आपल्याकडे असे मटेरियल आहेत की आपण याच्या 1/10 इव्हन 1% कॉस्ट मध्ये सुद्धा आपण याला वॉटरप्रूफ करू शकतो. समजतंय? सो दिस इज द डिफरन्स विच द सिव्हिल इंजिनिअरिंग हॅज मेड. राईट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकॉनॉमी आणि दुसरं आहे सेफ्टी. इकॉनॉमी आणि सेफ्टी. राईट. तर स्वॉर्मची गरज काय आहे? स्वॉर्म इज निडेड फॉर दिस इकॉनॉमी अँड सेफ्टी. आपण काय करतो स्वॉर्म मध्ये? आपण स्ट्रेंथ फाइंड आउट करतो. राईट. समजा मला स्ट्रेंथ भेटला, लेट्स से 20 kg/m². एक मला स्ट्रेंथ भेटला. राईट. मग मी काय करल? जो लोड अप्लाय करायचा आहे, राईट, जो अप्लाइड लोड आहे तो मी याच्या खाली ठेवल. राईट. आणि 20 kN/m² साठी मला माहित आहे की स्ट्रेंथ जो आहे तो डिपेंड कशावर आहे? शेपवर आणि मटेरियलवर. तर मी काय करल? एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलचा, राईट, आणि एखाद्या पर्टिक्युलर शेपसाठी मी स्ट्रेंथ फाइंड आउट करेल 20 kN/m². आणि जर अप्लाइड लोड याच्यापेक्षा कमी असेल तर इज ओके. पण जुन्या काळात काय व्हायचं की समजा अप्लाइड लोड असेल 10, अप्लाइड लोड जर 10 असेल तर त्यासाठी जो इलिमेंट डिझाईन केला जायचा किंवा जो प्रोव्हाइड केला जायचा तो 100-120 अशा स्ट्रेंथचा प्रोव्हाइड केला जायचा. राईट. म्हणजे खूप अनइकॉनॉमिकल होतं. ऑब्विसली त्यांच्याकडे हे पॅरामीटर फाइंड आउट करण्यासाठी काही नव्हतं. राईट. फक्त अप्रॉक्सिमेटली काहीतरी करून टाकायचे. राईट. खूप हेवी मटेरियल प्रोव्हाइड करून टाकायचे. समजलंय? This is the difference which the strength of material or civil engineering has made. Right? Okay. Now we will define swarm properly. काय करूयात? प्रॉपरली थोडं डिफाइन करूयात. Now what is swarm? Swarm or MOM, mechanics of material, involves analytical methods. For determining strength, stiffness and stability of load carrying members.
सॉम और मॉम ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता इथून पुढे जे आहे ते सगळं लिहू शकतात. मागचं काही गरज नव्हती, मागचं जस्ट मी इंट्रोडक्शन घेतलं. SWORM or MOM involves analytical method for determining strength, stiffness, and stability of load-carrying members. Now, what is meant by strength? Strength म्हणजे काय? Strength is nothing but it is the ability of an element of a structure to resist failure. Strength is the ability of an element of a structure to resist failure. Right? Or load at failure. किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता, it is the stress at failure असं पण म्हणू शकता तुम्ही. Stress at failure. That is basically strength. Now what is meant by stiffness? Stiffness म्हणजे काय? स्टिफनेस म्हणजे काय? ठीक आहे, डायरेक्ट फेल्युअर होणार नाही, पण आपल्याला डिफॉर्मेशन पण झालेलं नाही पाहिजे. राईट, ठीक आहे, फेल्युअर डायरेक्टली झालं नाही तरी पण डिफॉर्मेशन जे आहे ते विदिन लिमिट्स पाहिजेत. राईट. सो व्हॉट इज स्टिफनेस? स्टिफनेस म्हणजे काय? Stiffness is the ability of an element of a structure to resist deformation or resistance to deformation असं सिम्पली पण तुम्ही म्हणू शकता. Of a structure to resist deformation. That is basically stiffness. समजलंय का? आले लक्षात आहे? Are you getting? So SWORM or MOM involves analytical methods for determining the strength, stiffness, and stability of load-carrying members. Strength is what? It is ability of an element of a structure to resist failure or load at failure or stress at failure. And stiffness म्हणजे काय? It is ability of an element of a structure. Element म्हणजे काय? It can be slab, it can be column, it can be beam, right? Element of a structure to resist deformation. आले लक्षात? समजलं इथपर्यंत? आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल जो आहे तो आपण आता नंबर ऑफ टॉपिक्स मध्ये आपण स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिला टॉपिक जो आपण बघणार आहे दॅट विल बी सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेंथ्स. त्यानंतर आपण कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस बघणार, नंतर आपण शिअर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम बघणार, त्याच्यानंतर आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया बघणार आहे. तसं बघायची गरज नाही. सीजीएमआय तुम्ही मेकॅनिक्स मध्ये पण जाऊन बघू शकता मग. राईट. त्यानंतर सीजीएमआय झाला, त्यानंतर शिअर स्ट्रेसेस टॉपिक आहे, नंतर बेंडिंग स्ट्रेसेस टॉपिक आहे तुम्हाला. राईट. नंतर टॉर्शन आहे, नंतर स्लो डिफ्लेक्शन आहे, स्प्रिंग्स आहे, कॉलम्स आहे. राईट. आणि मटेरियल प्रॉपर्टीज आहेत. राईट. सो वी आर गोइंग टू स्टडी दिस सब्जेक्ट इन मल्टिपल टॉपिक्स. वी आर नंबर ऑफ टॉपिक्स फॉर डिफरंट. टॉर्शन सारखा टॉपिक आहे तुम्हाला. राईट. अँड ऑल टॉपिक्स आर इम्पॉर्टंट. राईट. पहिले दोन टॉपिक जे आहेत, राईट, सिम्पल स्ट्रेसेस आणि कॉम्प्लेक्स स्ट्रेसेस, याच्यावर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन पडतात. राईट. नंतर जे सबसिक्वेंट टॉपिक आहे त्याच्यावर पण एक क्वेश्चन तुम्हाला भेटू शकतो, कारण टोटल 11 क्वेश्चन विचारणार आहेत एक्झामला. राईट. सो दिस सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक्झामला जे क्वेश्चन येतात ते खूप इझी असतात, व्हेरी इझी. राईट. म्हणजे आपण जर गेट सोबत जर कम्पेअर केलं किंवा ईएस सोबत जर कम्पेअर केलं तर त्याच्यासमोर काहीच लेवल नाही याचं. राईट. आणि याच्यामध्ये मार्क्स तुमचे स्किप नाही झाले पाहिजे. राईट. सॉम, एसे, टॉस जे आहे ते स्किप होणारे सब्जेक्ट नसले पाहिजेत तुमचे. इथं क्वेश्चन तुमचे स्किप नाही झाले पाहिजे. जर तुम्ही माझं गायडन्स लेक्चर बघितलं असं तर मी तुम्हाला सांगितलंय की 11 पैकी तुमचे 10 क्वेश्चन तरी आले पाहिजे. टोटल 11 क्वेश्चन जे विचारणार आहेत, राईट, त्यापैकी तुमचे 10 क्वेश्चन तरी कमीत कमी आले पाहिजेत. आउट ऑफ 11 यू शुड हॅव 10 क्वेश्चन करेक्ट. समजतंय? कारण की तुम्हाला टोटल 9 सेक्शन्स आहेत पेपर 1 मध्ये. पेपर 1 मध्ये 9 सेक्शन्स आहेत. राईट. आणि 9 सेक्शनचे तुमचे 9 क्वेश्चन बरोबर आले तरच कुठे तुमचा 300+ स्कोर जाईल. राईट. तुमचे सॉम सारख्या सब्जेक्ट मध्ये 10च्या आसपास क्वेश्चन आलेच पाहिजे. राईट. करेक्ट होतात तेवढे. राईट. एवढं हार्ड नाहीये. ओके. नाउ विल सी फर्स्ट टॉपिक दॅट इज सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेंथ्स. गायडन्स लेक्चर इथं पण आहे, याच्यावर पण आहे आणि युट्यूबवर पण टाकलाय मी. युट्यूबवर पण आहे आणि इथं पण आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी म्हणून लेक्चर आहे. राईट. तो तुम्ही बघू शकता.
सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेंथ, राईट. आता सगळ्यात पहिले आपण हे बघूयात की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये जाण्याच्या आधी आपण काही ऍझम्पशन्स केलेले आहेत, ऍझम्पशन्स घेतलेले आहेत. सो दॅट ऍझम्पशन्स विल सी फर्स्ट. याला आपण सॉर्मची ऍझम्पशन म्हणूयात किंवा स्ट्रेंथ कॅल्क्युलेशन साठी लागणारे ऍझम्पशन्स आहेत ते आपण ऍझम्पशन्स बघूयात, राईट. सगळ्यात पहिलं जे ऍझम्पशन आहे, द फर्स्ट ऍझम्पशन इज that assumption is the material of a member, the material of a member, the material of a member has solid continuous structure. The material of a member has solid continuous structure. The material of a member has solid continuous structure. Now what does it mean? Meaning काय होतो? मटेरियल ऑफ अ मेंबर म्हणजे काय? ज्या मेंबरचा तुम्हाला स्ट्रेंथ फाइंड आउट करायचा आहे त्याचं स्ट्रक्चर कसं पाहिजे? इट शुड हॅव अ सॉलिड कंटिन्युअस स्ट्रक्चर. म्हणजे काय? सॉलिड कंटिन्युअस स्ट्रक्चर म्हणजे काय? व्हॉट इज बाय सॉलिड कंटिन्युअस स्ट्रक्चर? त्याचं स्ट्रक्चर कसं पाहिजे? सॉलिड पाहिजे आणि कंटिन्युअस पाहिजे. याचं सिंपल मिनिंग आहे की देअर शुड बी नो क्रॅक्स अँड नो वाईड्स. होमोजिनियस पाहिजे, बरोबर आहे. देअर शुड बी नो क्रॅक्स अँड नो वाईड्स. तुमचा जो कुठला बिल्डिंग मटेरियल आहे किंवा जो कुठला मेंबर आहे, राईट, त्या मेंबरचं स्ट्रक्चर कसं पाहिजे? इट शुड बी कंटिन्युअस अँड सॉलिड. म्हणजे त्याच्यामध्ये क्रॅक्स नाही पाहिजेत आणि व्हाईट्स नाही पाहिजे. नो क्रॅक्स अँड नो व्हाईट्स, राईट. म्हणजे कम्प्लिटली होमोजिनियस पाहिजे. होमोजिनियसचा मिनिंग थोडा वेगळा होतो, राईट. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की सॉलिड कंटिन्युअस म्हणजे नो क्रॅक्स अँड नो व्हाईट्स. नो क्रॅक्स अँड नो व्हाईट्स. ठीक आहे. सेकंड assumption. Second assumption is within limits of a body. Within limits of a part of body. Within limits of a part of body, material is homogeneous and isotropic. Homogeneous and isotropic. Within limits of a part of a body, material is homogeneous and isotropic. Material is homogeneous and isotropic. समजतंय काय? Within limits of a part of a body, material is homogeneous and isotropic. Now, what is by homogeneous? Homogeneous चा meaning काय होतो? Homogeneous म्हणजे काय? What is by homogeneous? Homogeneous म्हणजे काय? What is homogeneous? Same material everywhere in body. No. Homogeneous म्हणजे, right, at a point, at all points in identical direction असं म्हणू शकतो आपण. At all points in identical direction. At all points in identical direction, properties are same. At all points in identical direction, properties are same. याचा मिनिंग काय होतो? इट इज लाईक दिस. समजा एक मेंबर आहे, ह्या मेंबर मध्ये तुम्ही कुठला पण एक पॉइंट घ्या, राईट. ह्या पॉइंट घेतला समजा, ह्या पॉइंट मध्ये तुम्ही या डायरेक्शन मध्ये किती पण दूर जा, या डायरेक्शन मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज सेम भेटतील. प्रॉपर्टीज मीन्स व्हॉट? कुठल्या प्रॉपर्टीज? इट मे बी मटेरियल प्रॉपर्टी, इट मे बी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. प्रत्येक पॉइंटला तुमचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जो आहे तो सारखा असेल. At a point in particular direction, properties are same. Directional properties same आहेत. Directional properties same आहेत. तर दुसरा आहे isotropic. Now what do you mean by isotropic? Isotropic म्हणजे काय?
Isotropic means at a point in all directions, at a point in all directions, properties are same. At a point in all directions, properties are same. That is called as isotropic. म्हणजे तुम्ही कुठला पण एक पॉइंट घ्या मटेरियल मध्ये, राईट, त्या पॉइंटला सगळ्या डायरेक्शन मध्ये प्रॉपर्टीज सेम असतील. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जर तुम्ही घेतला, राईट, तर तो सगळ्या ठिकाणी सेम असेल. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मी होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक म्हणतो याचा अर्थ काय होतो? ज्यावेळेस मी एकत्र म्हणतो की मटेरियल इज होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक, याचा अर्थ काय होतो की होमोजिनियस म्हणजे काय? ऍट अ पॉइंट इन पर्टिक्युलर डायरेक्शन प्रॉपर्टीज आर सेम. आणि आयसोट्रॉपिक म्हणजे काय? ऍट अ पॉइंट इन ऑल डायरेक्शन प्रॉपर्टीज आर सेम. म्हणजे ज्यावेळेस मी होमोजिनियस आयसोट्रॉपिक एकत्र म्हणतो याचा अर्थ असा होतो की ऍट ऑल पॉइंट्स इन ऑल डायरेक्शन्स प्रॉपर्टीज आर सेम. ऍट ऑल पॉइंट्स इन ऑल डायरेक्शन्स प्रॉपर्टीज आर सेम. तुम्ही कुठला पण पॉइंट घ्या, कुठला पण डायरेक्शन घ्या मटेरियल मध्ये, त्या प्रत्येक डायरेक्शनला प्रॉपर्टीज सेम असतील. म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी जर तुम्ही घेतला तर तो कुठल्या पण डायरेक्शनला सेम मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असेल. समजतंय का? आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. मिनिंग समजलं याचा? At a point in all directions, properties are same. At all points in all directions, properties are same. ज्यावेळेस मी होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक एकत्र म्हणतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो? ऍट ऑल पॉइंट्स इन ऑल डायरेक्शन्स, ऍट ऑल पॉइंट्स इन ऑल डायरेक्शन्स प्रॉपर्टीज आर सेम. Properties are same. At all points in all directions, properties are same. That is homogeneous and isotropic, right? त्याच्यानंतर थर्ड assumption. त्याच्यानंतर मला एक सांगा, काही अजून काही प्रॉपर्टीज आहेत. ऑर्थोट्रॉपिक म्हणजे काय? ऑर्थोट्रॉपिक, व्हॉट इज बाय ऑर्थोट्रॉपिक? ऑर्थोट्रॉपिक कशाला म्हणतो आपण? तुम्हाला माहित पाहिजे ऑर्थोट्रॉपिक कशाला म्हणायचं. Orthotropic means at a point in mutually perpendicular direction. Same का different? Orthotropic म्हणजे सेम का डिफरंट? सेम और डिफरंट? डिफरंट. बरोबर आहे. At a point in mutually perpendicular directions. At a point in mutually perpendicular directions, properties are different. At a point in mutually perpendicular directions, properties are different. That is basically called as orthotropic. It is called as orthotropic. समजतंय? राईट. म्हणजे हे तिन्ही डायरेक्शन जे आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन, राईट, या तिन्ही डायरेक्शन मध्ये प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. प्रॉपर्टीज आर डिफरंट. आणि लास्ट एलिओट्रॉपिक किंवा याला नॉन आयसोट्रॉपिक म्हणतो आपण. एलिओट्रॉपिक ऑर नॉन आयसोट्रॉपिक. व्हॉट इज बाय एलिओट्रॉपिक? आयसोट्रॉपिक म्हणजे काय बघितलं आपण? आयसोट्रॉपिक म्हणजे काय? ऍट अ पॉइंट इन ऑल डायरेक्शन प्रॉपर्टीज आर सेम. नॉन आयसोट्रॉपिक म्हणजे काय होईल मग? एलिओट्रॉपिक म्हणजे ऍट अ पॉइंट इन ऑल डायरेक्शन्स properties are different. At a point in all directions properties are different. समजतंय का? At a point in all directions properties are different. So पहिला प्रॉपर्टी आपण काय बघितला? First, the material of a member has solid continuous structure, right? Second assumption काय बघितलं आपण? Within limits of a part of a body, material is homogeneous and isotropic. Now third assumption, there are
third assumption, there are no internal forces in body. There are no internal forces in body. There are no internal forces in body before external loading. There are no internal forces in body before external loading. Is it right or wrong? Assumption आहे, assumption घेतलेला आहे, पण हे करेक्ट आहे का assumption? Assumptionच आहे, ऑब्विसली करेक्ट नसणार. याचा अर्थ काय होतो, पण याचा मिनिंग काय होतो? देयर आर नो इंटरनल फोर्सेस इन बॉडी बिफोर एक्सटर्नल लोडिंग. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय होतो? नसतील का फोर्सेस खरंच बॉडीमध्ये एक्सटर्नल लोडिंगच्या आधी? राईट, विशाल इज करेक्ट. राईट, ऑब्विसली देयर विल बी फोर्सेस. राईट, पण ते फोर्सेस कशामुळे असतील? सेल्फ वेटमुळे. राईट, याचा अर्थ काय होतोय की फॉर्म मध्ये आपण सेल्फ वेट निग्लेक्ट केलंय. फॉर्म मध्ये सेल्फ वेट निग्लेक्ट केलेलं आहे. सेल्फ वेट इज निग्लेक्टेड. सेल्फ वेट फक्त स्वॉर्म मध्ये आपण फक्त एका ठिकाणी कन्सिडर करतो, एकाच कन्सेप्ट मध्ये. कुठे करतो सांगा? फक्त एक कन्सेप्ट शिकताना आपण सेल्फ वेट कन्सिडर करतो. कुठे करतो सांगा? नाही 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 नाही. येस येस, विशाल इज करेक्ट. राईट, गॅमा इज स्क्वेअर बाय 2e. ज्यावेळेस आपण सेल्फ वेट डिफॉर्मेशन घेतो प्रिझमॅटिक बारचं, कोनिकल बारचं, राईट, पुढे बघणार आहेत आपण, त्यावेळेस फक्त आपण तेवढ्या एका कन्सेप्ट मध्ये आपण सेल्फ वेट कन्सिडर करतो फक्त, बाकी कुठं करत नाही. राईट, कुठं आपण डेन्सिटी घेत नाहीये. राईट, सेल्फ वेट रिलेटेड. बाकी तुम्ही एसएफडी बीएमडी काढताना काय करता? तुम्ही डायरेक्ट बीमला असं घेता, एक काडी काढता बीमची. राईट, बीम काढताना तुम्ही डायरेक्टली असा एक लाईन काढता. राईट, याचा अर्थ काय होतो की वेट नाहीये काही, सेल्फ वेट निघले केले. मग एक्सटर्नल लोड घेता तुम्ही, युडीएल किंवा बाकी कुठले लोड असतील, पॉइंट लोड युडीएल, ते कन्सिडर करता. राईट, समजलंय? सो देयर आर नो एक्सटर्नल फोर्सेस, there are no internal forces in body before external loading. And assumption number 4, principle of superposition is valid. ज्यांनी स्पाईल केलंय माझ्याकडे त्यांना माहित असेल व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज व्हॅलिड. व्हॉट डज इट मीन? याचा मिनिंग काय होतो? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इज व्हॅलिड. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन व्हॅलिड म्हणजे काय? वी कॅन कन्सिडर इफेक्ट of different forces, different loads, different systems. We can consider effect of different forces separately, and at the end we can add them to get the final effect. We can consider the effect of different forces separately, and at the end we can add them to get the final effect. That is called as principle of superposition. समजते सगळ्यांना? Yes, we can consider the effect of different forces separately, and at the end we can add them to get the final effect. Right? Okay, so how? I'll just explain it. Let's say if you're having a fixed beam, एक fixed beam है, right? और इस fixed beam पे I will try to speak in Hindi. इस fixed beam पे कोई UDL act हो रहा है, let's say UDL act हो रहा है, right? So how to solve this? To solve this, you are using different method like MDM, slope deflection method, right? अशा number of methods
राईट. लाईक दिस वी आर गोइंग टू यूज अ नंबर ऑफ मेथड्स, राईट. अशा हे याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, नंबर ऑफ मेथड्स यूज करतो, राईट. त्यापैकी तुम्ही एक मेथड अशी यूज करता, तुम्ही काय करता, याचा फ्री बीएमडी काढता, बरोबर आहे. नंतर याचा फिक्स बीएमडी काढता, फिक्स एंड मोमेंट फ्री एंड मोमेंट प्लस मायनस, राईट. आणि नंतर काय करता, तुम्ही या दोघांना एकत्र करता आणि कॉमन एरिया कॅन्सल करता, बरोबर आहे का. इज इट लाईक दिस. कुठली पण मेथड, तुमचा कुठला पण मेथड घ्या, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड घ्या, स्लोप डिव्हिएशन मेथड घ्या, राईट. टेक एनी मेथड, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही असं करता, कॉमन एरिया मायनस करून निग्लेक्ट करून टाकता, राईट, रिमूव्ह करून टाकता आणि फक्त एवढा एरिया घेता. दिस इज युअर एमडीआर, दिस इज युअर बेंडिंग मोमेंट डायग्राम. इथं आपण काय केलंय, हा जे फोर्सेस होते, राईट, युडीएलचा इफेक्ट तुम्ही सेपरेटली कन्सिडर केलाय, फिक्स एंड मोमेंटचा इफेक्ट तुम्ही सेपरेटली केलाय आणि तुम्ही दोघांना नंतर काय केलं, ऍड केलं टू गेट द फायनल इफेक्ट. सो दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. समजतंय का. दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. समजते सगळ्यांना. येस, आलं लक्षात. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे काय. ओके, दिस इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. नेक्स्ट, मग हे नंबर ऑफ ठिकाणी तुम्ही याला युज करता. तुम्ही सॉइल मध्ये युज करता, जवळजवळ बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही याला युज करता, टॉस मध्ये, सॉम मध्ये, आरसीसी मध्ये, राईट. समजा एखादा स्टे आहे, सॉइल मध्ये एक पॉइंट आहे, राईट. समजा इथं वेगवेगळे लोड ऍक्ट होत आहेत आणि या पॉइंटला तुम्हाला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही काय करता, या लोडमुळे येणारा स्ट्रेस वेगळा फाइंड आउट करता, याच्यामुळे येणारा वेगळा फाइंड आउट करता, याच्यामुळे येणारा वेगळा फाइंड आउट करता, राईट. आणि नंतर तिघांना ऍड करता येतं, सगळे प्लस प्लस करता, राईट. इथं पण तेच केलं आपण. प्रत्येक लोडचा इफेक्ट जो आहे तुम्ही वेगळा कन्सिडर केला आणि शेवटी सगळ्यांना ऍड केलं टू गेट द फायनल इफेक्ट. सो दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. नेक्स्ट, लास्ट assumption. Last assumption is Saint-Venant principle is valid. Saint-Venant principle is valid. Now, who is Saint-Venant? Saint-Venant कोण आहे? Who is Saint-Venant? Who is Saint-Venant? Saint-Venant जो आहे, जसं आपण सॉइल मेकॅनिक्स मध्ये जसा टेरझागी आहे, टेरझागीला आपण फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स म्हणतो, तसंच Saint-Venant इज कॉल्ड एज फादर ऑफ थिअरी ऑफ इलॅस्टिसिटी. फादर ऑफ थिअरी ऑफ इलॅस्टिसिटी, राईट. मॅक्सिमम जो रिसर्च आहे थिअरी ऑफ इलॅस्टिसिटी मध्ये, राईट, सॉम मध्ये, त्याच्यामध्ये तो कोणी केलेला आहे, Saint-Venant ने केलेला आहे. Saint-Venant इज कॉल्ड एज फादर ऑफ थिअरी ऑफ इलॅस्टिसिटी, राईट. Now, what is meaning of this Saint-Venant principle? What is principle? Principle काय आहे त्याचं, राईट. Saint-Venant काय म्हणतोय की लेट्स से एक कुठला पण एक मेंबर, समजा याच्यावर काही लोड अप्लाय झाला, लेट्स से इथं एक काही लोड अप्लाय झाला, इथं काही एक लोड अप्लाय झाला, राईट, पी लोड, राईट. आता तुम्ही स्ट्रेस कसा फाइंड आउट करता. समजा याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे ए, तुम्ही स्ट्रेस काय घेता, तुम्ही पी बाय ए घेता स्ट्रेस, बरोबर आहे का. पी बाय ए घेता तुम्ही स्ट्रेस. पण मला सांगा, इथं हा जो एंड आहे, इथं या एंडला खरंच स्ट्रेस पी बाय ए राहील का. इथं जिथं लोड अप्लाय झालाय तिथं खरंच स्ट्रेस पी बाय ए राहील का. नो, राईट. इथं काय होईल, इथं पॉइंट लोड सारखा लोड ऍक्ट होतोय, या ठिकाणी कमी एरियावर हा लोड ऍक्ट होतोय, राईट. तर इथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होईल. काय होईल, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होईल. तिथं स्ट्रेस पी बाय ए पेक्षा खूप जास्त असेल. जिथं लोड अप्लाय करतो आपण तिथं पी बाय ए पेक्षा खूप जास्त असेल आणि इथं मध्ये कुठतरी स्ट्रेस युनिफॉर्म असेल. इथं जे आहे या सेक्शनला इथं स्ट्रेस तुम्हाला युनिफॉर्म भेटेल, म्हणजे इथं तुम्हाला पी बाय ए भेटेल ऍक्च्युअली, राईट. तर सेंट हेच सांगितलेलं आहे. Saint-Venant काय म्हणतोय की एस्केप ऍट द एंड्स वेअर द लोड इज अप्लाइड, एस्केप ऍट द एंड्स वेअर लोड इज अप्लाइड, escape at the ends where load is applied
where load is applied, stress is uniform over the section. Stress is uniform over the cross section. Escape at ends where load is applied, stress is uniform over the cross section. Stress is uniform over the cross section. समजतंय का? Escape at the ends where load is applied, stress is uniform over the cross section. Escape at the ends where load is applied, stress is uniform over the cross section. समजलंय? Yes. That is called as Saint-Venant principle. आले लक्षात सगळ्यांच्या? Okay. So we have seen 5 assumptions, 5 assumptions बघितले आपण, right? पहिला assumption काय बघितलं आपण? The material of a member has solid continuous structure, that is there are no cracks and no voids. Within limits of a part of a body, material is homogeneous and isotropic, right? Homogeneous means at a point in particular direction properties are same. Isotropic means at a point in all direction properties are same. Homogeneous, isotropic together means at all points in all directions properties are same. Orthotropic, at a point in mutually perpendicular direction properties are different. Allotropic, at a point in all directions properties are different. त्यानंतर आपण बघितलं third assumption, there are no internal forces in body before external loading, that is self weight is neglected. Principle of superposition is valid. We can consider effect of different forces separately and at the end we can add them to get the final effect, right? त्यानंतर last assumption बघितलं आपण, Saint-Venant principle is valid. Who is Saint-Venant? He is father of theory of elasticity, right? तो काय म्हणतोय, escape at the ends where load is applied, stress is uniform over the section. याचा अर्थ काय, जिथं लोड अप्लाय करताय तिथं स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन होईल. ठीक आहे? ओके. Next is stress. Now can you tell me what is stress? Stress म्हणजे काय? What is stress? What is stress? What is stress? Stress is the internal resistance offered by a body against deformation. बरोबर आहे का? Against deformation. अगेन्स्ट डिफॉर्मेशन, राईट? तुम्ही असं म्हणता की स्ट्रेस इज लोड बाय एरिया. समजा इथं मी एक बॉडी आहे, राईट? हा बॉडी मॅक्सिमम समजा रेजिस्ट करू शकतो स्ट्रेस 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. समजा 50 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. समजा इथून मी या ठिकाणी मी प्रेशर अप्लाय केलं याच्यावर, राईट? इथं मी अप्लाइड लोड आहे माझा 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. Can you tell me what is the stress develop? या केसमध्ये स्ट्रेस कधी डेव्हलप होईल? What is the stress develop? सांगा. 50 न्यूटन पर एम स्क्वेअर ला बॉडीचं फेल्युअर होत आहे. दिस इज द मॅक्सिमम रेजिस्टन्स विथ द बॉडी कॅन ऑफर. पण समजा माझा अप्लाइड प्रेशर जो आहे तो 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे, राईट? 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे. तर त्या केसमध्ये मला सांगा बॉडीमध्ये स्ट्रेस किती डेव्हलप होईल, इंटरनल रेजिस्टन्स किती डेव्हलप होईल? सांगा. ऑनलाईन नाहीत का कोणी? किती डेव्हलप होईल? 20. बरोबर आहे का? स्ट्रेस काय आहे? स्ट्रेस इज द इंटरनल रेजिस्टन्स. आता ज्यावेळेस 20 लोड अप्लाय होतोय त्यावेळेस बॉडी रेजिस्टन्स किती डेव्हलप करेल? 20 करेल. समजतंय? बॉडी विल डेव्हलप रेजिस्टन्स ऑफ 20, राईट? इथं बॉडी काय करेल? इथं असं 20चा रेजिस्टन्स डेव्हलप करेल. तुम्ही जरा ब्रेक केलं तर 20चा रेजिस्टन्स डेव्हलप करेल. आणि समजा अप्लाइड प्रेशर
अप्लाइड प्रेशर 70 आहे, 70 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मला सांगा या केसमध्ये स्ट्रेस किती डेव्हलप होईल? किती डेव्हलप होईल? यस 50. समजलंय का? राईट. स्ट्रेस विल डेव्हलप 50. का मॅक्सिमम इंटरनल रेजिस्टन्स किती डेव्हलप होऊ शकतो आता? 50. त्याच्या वर डेव्हलप नाही होणार. कारण स्ट्रेसचं डेफिनेशन काय आपलं? इट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफर्ड बाय बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन. अगेन्स्ट डिफॉर्मेशन. तर बॉडी मॅक्सिमम रेजिस्टन्स किती ऑफर करू शकतो? 50. जर तुम्ही 70 प्रेशर अप्लाय केलं तर ऑब्व्हियसली बॉडी फेल होणार आहे. पण तो फेल होण्याच्या आधी मॅक्सिमम रेजिस्टन्स किती ऑफर करू शकतो? तो 50. सो द स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी विल बी 50. आलं का लक्षामध्ये? समजलंय? ओके. नाउ व्हॉट इज युनिट ऑफ स्ट्रेस? स्ट्रेसचं युनिट काय आहे? स्ट्रेस जनरली तुम्ही लोड बाय एरिया घेता, राईट? लोड बाय एरिया. आता स्ट्रेस वेगवेगळ्या टाईपचे आहेत तुमचे, राईट? बट विल से लोड बाय एरिया. तर स्ट्रेसचं युनिट आहे न्यूटन पर एमएम स्क्वेअर. बरोबर आहे का? न्यूटन पर एमएम स्क्वेअर, राईट? न्यूटन पर एमएम स्क्वेअर, दॅट इज द युनिट ऑफ स्ट्रेस. मला सांगा डायमेन्शन्स काय येतील? स्ट्रेसचे डायमेन्शन्स काय येतील? व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस? What are the dimensions of stress? Dimensions काय येतील? न्यूटन म्हणजे काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द न्यूटन इंटू 1 एमएम स्क्वेअर आहे ना, बाय एमएम स्क्वेअर. सो आई राईट ऑन 1 मीटर स्क्वेअर. दिस इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज न्यूटन केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथला एक मीटर जाईल, इथला एक मीटर जाईल, राईट? मग राहील काय? केजी. केजी म्हणजे काय झालं? मास. लेंथ खाली आहे, सो L-1 होईल. आणि टाइम 1 टाइम स्क्वेअर आहे, सो T⁻². बरोबर आहे का रे? यस. M(L⁻1 T⁻²). M(L-1 T⁻²). समजले का स्ट्रेस काय आहे? राईट? ओके. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस लॅबमध्ये स्ट्रेस फाइंड आउट करता, वेन यू आर गोइंग टू फाइंड आउट द स्ट्रेस इन लॅब, त्यावेळेस तुम्ही स्ट्रेस लॅबमध्ये फाइंड आउट करता. कसं फाइंड आउट करता? सांगू शकतो कोणी? असा एक तुम्ही रॉड घेता, बरोबर आहे? फॉर्मचा टेस्ट केला असेल ना तुम्ही, टेन्शन टेस्ट UTM वर. असा एक तुम्ही रॉड घेता, त्या रॉडचा काहीतरी एरिया असेल, क्रॉस सेक्शन एरिया A. नंतर मग तुम्ही काय करता? लेट्स से A0 म्हणूयात आपण त्याला, इनिशियल एरिया. नंतर तुम्ही काय करता? याला स्ट्रेच करता, बरोबर आहे? या रॉडवर एक लोड अप्लाय करता टेन्शन टेस्ट मध्ये, राईट? टेन्शन टेस्ट मध्ये लोड अप्लाय केल्यानंतर लोड बाय एरिया घेता तुम्ही, राईट? पण मला सांगा ज्यावेळेस तुम्ही याच्यावर लोड अप्लाय करता, राईट, आणि ज्यावेळेस याचं फेल्युअर होतं, ज्यावेळेस या रॉडचं फेल्युअर होतं, त्यावेळेस क्रॉस सेक्शन एरिया तेवढाच राहील का? तुम्ही जो स्ट्रेस फाइंड आउट करता तो तुम्ही काय करता? डायरेक्ट लोड बाय इनिशियल एरिया घेता, राईट? लोड बाय इनिशियल एरिया घेता, ओरिजिनल एरिया घेता तुम्ही, राईट? पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस फेल्युअर झालं त्यावेळेस एरिया काहीतरी कमी आहे, त्याला आपण म्हणूयात कॅपिटल A म्हणूयात आपण त्याला, दॅट इज इन्स्टंटेनियस एरिया. इन्स्टंटेनियस एरिया. मला सांगा, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कुठला एरिया घ्यायला पाहिजे होता? ऍक्च्युअल मध्ये तुम्ही कुठला एरिया घ्यायला पाहिजे होता? वुड हॅव टेकन रिड्यूस एरिया. समजतंय का? तुम्ही P/A घ्यायला पाहिजे होता. P/A, दॅट इज इन्स्टंटेनियस एरिया, राईट? लक्षात घ्या, तुम्ही घेता काय? P/A0. तर याला आपण P/A0 जर तुम्ही घेतला, दॅट इज कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग स्ट्रेस. त्याला आपण काय म्हणतो? इंजिनिअरिंग नॉमिनल किंवा कन्व्हेन्शनल स्ट्रेस म्हणतो आपण त्याला.
इंजिनिअरिंग नॉमिनल ऑर कन्व्हेन्शनल स्ट्रेस. आणि जर तुम्ही पी बाय ए घेतला दॅट इज कॉल्ड ॲज instantaneous true or actual stress. समजलंय का? आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? समजलंय? येस. हे विचारणार नाही तुम्हाला, पण जसे कन्सेप्ट असावं तुमच्या लक्षात, राईट? पूर्ण स्वॉर्म मध्ये, पूर्ण टॉस मध्ये, आरसीसी मध्ये तुम्ही कुठे जरी गेलात तरी पण तुम्ही हा स्ट्रेस घेता. नंतर आपण असं डिफरन्शिएट करत नाहीये, राईट? तिथं तुम्ही प्रत्येक वेळेस इंजिनिअरिंगच घेता, राईट? पण ऍक्च्युअली मध्ये स्ट्रेस दोन टाइप मध्ये तुम्ही घेऊ शकता. एक इंजिनियर स्ट्रेस आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस स्ट्रेस. ओके. स्ट्रेस इज लोड बाय एरिया, राईट? डायमेन्शन एम एल मायनस वन टी मायनस टू. आपण स्ट्रेसच्या इथं दोन कॅटेगरीज बघितल्या, राईट? एक इंजिनिअरिंग आणि इन्स्टंटेनियस. सिमिलरली व्हॉट इज स्ट्रेन? स्ट्रेन म्हणजे काय? स्ट्रेन म्हणजे काय? व्हॉट इज स्ट्रेन? Strain basically it is change in dimensions. Change in dimensions per unit of original dimension असं म्हणतो आपण, बरोबर आहे? Per unit of original dimensions. ओरिजिनल डायमेन्शन. किंवा यापेक्षा अजून एक अप्रोप्रिएट डेफिनेशन आहे स्ट्रेनचा, अजून मोर अप्रोप्रिएट, डिफॉर्मेशन्स per unit length. Deformations per unit length is also called as strain. हा जास्त ऍक्युरेट आहे. का ते मी तुम्हाला परत सांगतो. Change in dimension per unit of original dimension is called as strain or deformation per unit length is called as strain. Right? आता strain फाइंड आउट करताना सुद्धा तुम्ही काय करता? इथं तुम्ही काय करता? हा लेट्स से ओरिजिनल लेंथ आहे एल नॉट, राईट? आणि हा एक्सपांड झाला डेल्टा एल ना लेट्स से. तर तुम्ही स्ट्रेन कसा फाइंड आउट करता? एप्सिलॉन डेल्टा एल बाय ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल बाय ओरिजिनल लेंथ, राईट? पण ऍक्च्युअली तुम्ही जो स्ट्रेन आहे तो कसा फाइंड आउट करायला पाहिजे होता? चेंज इन लेंथ बाय इंस्टंटेनियस लेंथ घ्यायला पाहिजे होता तुम्ही. इंस्टंटेनियस लेंथ, लेट्स से स्मॉल एल is the instantaneous length. L naught is the original length and L is the instantaneous length. Now what is instantaneous length? It is original length plus or minus change in length. आलं लक्षामध्ये? Instantaneous length plus or minus original length. Sorry, instantaneous length is equals to L naught plus or minus change in length. समजलंय का? तर हा जो स्ट्रेन आहे याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग नॉमिनल किंवा कन्व्हेन्शनल स्ट्रेन. इंजिनिअरिंग नॉमिनल और कन्व्हेन्शनल स्ट्रेन. आणि हा जो आहे दिस इज कॉल्ड ॲज इंस्टंटेनियस ट्रू और ऍक्च्युअल स्ट्रेन. समजते ना सगळ्यांना? बोर नाही होत ना? बोर होत नाही ना? राईट? हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, राईट? हे मी का सांगतोय की आपल्याला तुम्हाला सांगितलं की 11 पैकी 10 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे तुमचे, राईट? आणि जर छोटे छोटे कन्सेप्ट तुम्ही स्किप केल्या तर मग येणार. ठीक आहे? सो स्ट्रेन चेंज इन डायमेन्शन पर युनिट ऑफ ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेनचे आपण पुन्हा दोन टाइप बघितले, एक इंजिनिअरिंग स्ट्रेन आहे आणि एक इंस्टंटेनियस स्ट्रेन आहे, राईट? ओके. एल नॉट इज व्हॉट? एल नॉट इज ओरिजिनल लेंथ, एल इज द इंस्टंटेनियस लेंथ, राईट? आता इथं बघा, एल इक्वल्स तुम्ही काय एल नॉट प्लस और मायनस डेल्टा नॉट, राईट? आणि एप्सिलॉन नॉट काय? एप्सिलॉन नॉट इज डेल्टा एल. म्हणजे इंजिनिअरिंग स्ट्रेन काय? डेल्टा एल बाय ओरिजिनल लेंथ, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ, राईट? तर ह्या इक्वेशन पासून चेंज इन लेंथ काय होईल बघा? चेंज इन लेंथ विल बी इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट इंटू एल नॉट.
एप्सिलॉन नॉट इंटू एल नॉट. मग मला सांगा तुम्ही ह्या इक्वेशनला कसं लिहू शकता. एल विल बी इक्वल्स टू एल नॉट प्लस ऑर मायनस डेल्टा एल काय येईल, एप्सिलॉन नॉट इंटू एल नॉट. दॅट इज इंस्टंटेनियस लेंथ इज इक्वल टू एल नॉट. आतमध्ये काय येईल बघा, 1 प्लस ऑर मायनस एप्सिलॉन नॉट. समजतंय, आलं का लक्षात. एल इक्वल्स टू एल नॉट इंटू 1 प्लस ऑर मायनस एप्सिलॉन नॉट. राईट. याचा अर्थ काय होतो की इंस्टंटेनियस लेंथ is equals to original length into 1 plus or minus engineering strength. समझ लेगा. Instantaneous length is equals to original length plus or minus engineering strength. L equals to L naught into 1 plus or minus epsilon naught. Yes? Okay. Next. आता समजा तुम्ही ह्या बारला स्ट्रेच केलं, राईट. तुमच्याकडे हा बार आहे, या बारला तुम्ही स्ट्रेच केलं, राईट. हा ओरिजिनली असा आहे, नंतर समजा याचा डायमेन्शन चेंज होतोय. त्याचा ओरिजिनल एरिया जो आहे तो आहे समजा ए नॉट आणि त्याचा ओरिजिनल लेंथ आहे एल नॉट. नंतर क्रॉस सेक्शन एरिया झाला ए आणि लेंथ झाला एल. बरोबर आहे का. आता मला सांगा इथं ह्या बारचा काही व्हॉल्यूम चेंज होईल का. तरी तुम्ही त्याला स्ट्रेच केलं तर त्याचा व्हॉल्यूम चेंज होईल का. व्हॉल्यूम विल नॉट चेंज, व्हॉल्यूम तेवढाच राहील. बरोबर आहे का. म्हणजेच काय की ए इंटू एल विल बी इक्वल्स टू ए नॉट इंटू एल नॉट. ए इंटू एल विल बी इक्वल्स टू ए नॉट इंटू एल नॉट. राईट. आताच आपण बघितलं की एल काय आलंय, एल इज एल नॉट. इथं बघा आपण आताच बघितलं, एल इज व्हॉट इंस्टंटेनियस लेंथ, एल नॉट इंटू 1 प्लस ऑर मायनस एप्सिलॉन नॉट. 1 प्लस घ्या एप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू ए नॉट इंटू एल नॉट. एल नॉट कॅन्सल होईल, राईट. ए काय येईल बघा इथं, ए विल बी इक्वल्स टू ए नॉट बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. समजतंय का. ए इक्वल्स टू ए नॉट बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. समजलंय. यस. इंस्टंटेनियस एरिया इज इक्वल्स टू ओरिजिनल एरिया बाय 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेंथ. 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेंथ. आणि लास्टचं सिमिलरली तुम्ही काय करू शकतात की स्ट्रेस आणि स्ट्रेन मध्ये सुद्धा तुम्ही रिलेशन फाइंड आउट करू शकतात. राईट. म्हणजे आता बघा आपण सिग्मा ए ऍक्च्युअल स्ट्रेस काय घेतला आपण, लोड बाय इंस्टंटेनियस एरिया ए. राईट. आणि इंस्टंटेनियस एरियाचा आपण आताच फॉर्म्युला बघितला, ए नॉट इंटू 1 बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. ए इक्वल्स टू ए नॉट बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. तर पी बाय ए नॉट काय येऊन जाईल, सिग्मा नॉट इंटू 1 प्लस एप्सिलॉन नॉट. आले का लक्षामध्ये. सिग्मा ए इक्वल्स टू सिग्मा नॉट इंटू 1 प्लस एप्सिलॉन नॉट. समजलंय का, डोक्यावरून चाललंय. समजतंय ना. बघा आपण काय बघितलं पहिले, आपण इंस्टंटेनियस लेंथ इक्वल्स टू ओरिजिनल लेंथ 1 प्लस ऑर मायनस इंजिनिअरिंग स्ट्रेंथ बघितलं. त्यानंतर इंस्टंटेनियस एरिया इक्वल्स टू ओरिजिनल एरिया बाय 1 प्लस एप्सिलॉन बघितलं आपण. आणि इंस्टंटेनियस स्ट्रेस इक्वल्स टू ओरिजिनल, राईट, इंजिनिअरिंग स्ट्रेस
इंटू 1 प्लस एप्सिलॉन नॉट बघितलं. सिमिलरली आपण स्ट्रेन सुद्धा घेऊ शकतो. स्ट्रेन इक्वल्स टू actual strain equals to L naught ln actual strain equals to log of 1 plus epsilon. कॉम्प्रेशन साठी मायनस साइन येईल, पण इथं मी याच्यामुळे नाही घेतलं की याच्यामध्येच तुमचं साइन येऊ शकतं, प्लस और मायनस. प्लस मायनस निगेटिव्ह डायरेक्ट घेऊ शकतो. तुम्ही घ्यायचं तिथं प्लस और मायनस घेऊ शकतात, पण अजून कन्फ्युजन वाढवण्यापेक्षा मी फक्त प्लसच घेतलं. ठीक आहे. ऑब्विसली कॉम्प्रेशन मध्ये निगेटिव्ह येईल, पण तो साइन इथं पण येऊ शकतो ना. आपण प्लसच घ्यायचं, राईट. मग जर त्यांनी कॉम्प्रेशन मध्ये तर मग मायनस घेऊ. ठीक आहे. जनरली जसं आपण करतो तसं. आलं का लक्षामध्ये? आपण याला परत एकदा रिपीट. आपण स्ट्रेस काय बघितलं आपण? लोड बाय एरिया. स्ट्रेसचे डायमेन्शन बघितले आपण M L-1 T-2, राईट. त्याच्यानंतर आपण स्ट्रेस मध्ये तुम्हाला मी सांगितलं की दोन टाईपचे स्ट्रेस आहेत, एक इंजिनिअरिंग स्ट्रेस, एक आहे इन्स्टंटेनियस स्ट्रेस. इंजिनिअरिंग स्ट्रेस काय? लोड बाय ओरिजिनल एरिया घेतला आपण, राईट. आणि इन्स्टंटेनियस स्ट्रेस काय? लोड बाय इन्स्टंटेनियस एरिया घेतला. सिमिलरली आपण स्ट्रेन बघितलं, डिफॉर्मेशन पर युनिट ऑफ लेंथ इज अ स्ट्रेन, डायमेन्शन पर युनिट ऑफ ओरिजिनल डायमेन्शन इज अ स्ट्रेन. स्ट्रेन मध्ये सुद्धा दोन टाईपचे स्ट्रेन बघितले आपण, इंजिनिअरिंग आणि इन्स्टंटेनियस स्ट्रेन. इंजिनिअरिंग स्ट्रेन काय आला? चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. आणि इन्स्टंटेनियस स्ट्रेन काय आला? चेंज इन लेंथ बाय इन्स्टंटेनियस लेंथ. त्याच्यानंतर आपण रिलेशन बघितले, इन्स्टंटेनियस लेंथ इक्वल्स ओरिजिनल लेंथ 1 प्लस एप्सिलॉन नॉट. त्याच्यानंतर आपण हे बघितलं, इन्स्टंटेनियस एरिया इक्वल्स टू ओरिजिनल एरिया बाय 1 प्लस एप्सिलॉन नॉट. त्यानंतर आपण हे बघितलं की ऍक्च्युअल स्ट्रेस इन्स्टंटेनियस स्ट्रेस इज इक्वल्स टू इंजिनिअरिंग स्ट्रेस 1 प्लस एप्सिलॉन नॉट. आणि लास्ट बघितला आपण हा की इन्स्टंटेनियस स्ट्रेन इज इक्वल्स टू लॉग ऑफ 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेन, 1 प्लस इंजिनिअरिंग स्ट्रेन. हे चार रिलेशन लक्षात आले? यस. ओके. नेक्स्ट. आता हे जे आपण बघितलं इंजिनिअरिंग आणि इन्स्टंटेनियस, राईट, हे फक्त इथंच विसरून जायचं, इथंच लक्षात ठेवायचं या पॉईंट पुरतं. आता पुढे जेवढे काही स्ट्रेस घेणार आहेत आपण, जेवढे काही स्ट्रेस घेणार आहेत ते कसे आहेत? पूर्ण फॉर्म मध्ये जे घेणार आहेत आपण, ऑल आर इंजिनिअरिंग. सगळे कसे आहेत? इंजिनिअरिंग आहेत किंवा कन्व्हेन्शनल आहेत किंवा त्याला आपण नॉमिनल म्हणतो. इंजिनिअरिंग, कन्व्हेन्शनल और नॉमिनल स्ट्रेसेस म्हणतो आपण, राईट. स्ट्रेन पण आपण तेच घेणार आहेत, राईट. त्यामुळं आता इथून पुढे जे आहे, ज्यावेळेस मी स्ट्रेस म्हणाल किंवा ज्यावेळेस मी स्ट्रेन म्हणाल, त्यावेळेस इट इज ऑलवेज इंजिनिअरिंग पॅरामीटर. समजलंय? ओके. आता मला सांगा, जो स्ट्रेस घ्यायचा आहे आपल्याला, लेट्स स्ट्रेस, राईट, तो किती टाईपचा आहे? इंजिनिअरिंग स्ट्रेस जो आहे तो किती टाईपचा आहे सांगा? सांगा किती टाईपचा आहे? 4 टाईप. ओके. कुठले कुठले? ओके. डायरेक्ट, शेअर, अजून बेंडिंग, टॉर्शन. दॅट इज करेक्ट. राईट. पण याच्यामध्ये जर तुम्ही ब्रॉड कॅटेगरी घेतल्या, तर ब्रॉड कॅटेगरी दोनच आहेत. समजून घ्या मी काय म्हणतोय ते. नो, टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह दॅट इज समथिंग डिफरंट. त्याचा साईन झाला, समजा तो त्याचा नेचर झाला. आय एम सेइंग ब्रॉड कॅटेगरीज आर ओनली 2. दोनच ब्रॉड कॅटेगरी आहेत स्ट्रेसच्या, राईट. दोनच कॅटेगरी आहेत स्ट्रेसच्या. एक आहे नॉर्मल स्ट्रेस आणि दुसरं आहे शियर स्ट्रेस.
नॉर्मल स्ट्रेस आणि दुसरा आहे शिअर स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. बरोबर आहे का? आता सांगा व्हॉट इज नॉर्मल स्ट्रेस आणि व्हॉट इज शिअर स्ट्रेस, दोघांमध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज नॉर्मल स्ट्रेस? लेट्स सी, समजा तुमच्याकडे हा एक क्रॉस सेक्शन आहे. आता नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय की हा जो क्रॉस सेक्शन आहे, राईट, ह्या क्रॉस सेक्शन एरियाला नॉर्मल स्ट्रेस, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, हा जो आहे दिस इज नॉर्मल स्ट्रेस. समजतंय का? दिस इज नॉर्मल स्ट्रेस. जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला नॉर्मल आहे तो, राईट, दॅट इज कॉल्ड एज नॉर्मल स्ट्रेस. इट इज कॉल्ड एज नॉर्मल स्ट्रेस. आता नाउ व्हॉट इज शिअर स्ट्रेस? दिस इज अ नॉर्मल स्ट्रेस. शिअर म्हणजे काय? शिअर स्ट्रेस मीन्स टँजेन्शियल टू दिस एरिया, राईट, असं असेल किंवा असं असेल, टँजेन्शियल टू दिस क्रॉस सेक्शन एरिया, दॅट इज बेसिकली कॉल्ड एज शिअर स्ट्रेस. समजलंय का? आर यू गेटिंग और नॉट? राईट, नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस. समजलंय का दोघांचं नेचर कसं आहे? एक जो आहे तो क्रॉस सेक्शन एरियाला परपेंडिक्युलर आहे, राईट, नॉर्मल आहे, आणि दुसरा जो आहे तो क्रॉस सेक्शन एरियाला टँजेन्शियल आहे, राईट, दॅट इज शिअर आहे, राईट. ओके, आता मला सांगा नॉर्मल स्ट्रेस. नॉर्मल स्ट्रेस मीन्स दिस, असा. एकतर तो म्हणजे कॉम्प्रेसिव्ह असेल का किंवा टेन्साईल असेल. इट कॅन बी आयदर कॉम्प्रेसिव्ह और टेन्साईल. दिस इज नॉर्मल स्ट्रेस, राईट. आता मला सांगा हा नॉर्मल स्ट्रेस जो आहे तो कशामुळे डेव्हलप होईल? विच फोर्स, ड्यू टू विच फोर्स? कुठल्या फोर्समुळे डेव्हलप होईल किंवा कुठल्या लोडमुळे डेव्हलप होईल? ऍक्सियल लोड. ओके, नॉर्मल स्ट्रेस जो आहे तो ऍक्सियल लोडमुळे डेव्हलप होईल. डायरेक्ट ऍक्सियल लोड जर असेल लाईक दिस, समजा एक तुम्ही क्रॉस सेक्शन घेतलाय, राईट, आय विल जस्ट अगेन ड्रॉ इट. या क्रॉस सेक्शनवर जर डायरेक्ट ऍक्सियल लोड जर येत असेल, एकतर तो ऍक्सियल टेन्शन असेल, राईट, किंवा ऍक्सियल कॉम्प्रेशन असेल. ऍक्सियल टेन्शन असेल किंवा ऍक्सियल कॉम्प्रेशन असेल, सॉरी, लाईक दिस. याच्यामुळं तो स्ट्रेस डेव्हलप होईल लाईक दॅट, पी बाय ए. पी बाय ए, पी आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे ए. दिस इज कॉल्ड एज ऍक्सियल स्ट्रेस. सिग्मा म्हणतो आपण त्याला, राईट. त्याला आपण म्हणूयात ऍक्सियल स्ट्रेस और डायरेक्ट स्ट्रेस. ऍक्सियल और डायरेक्ट स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस कशामुळे डेव्हलप झालाय? हा कुठल्या लोडमुळे? डेव्हलप ड्यू टू डायरेक्ट ऍक्सियल फोर्स. बरोबर आहे का? डेव्हलप ड्यू टू डायरेक्ट ऍक्सियल फोर्स. डायरेक्ट ऍक्सियल फोर्स, राईट. आता मला सांगा ऍक्सियल फोर्स मुळे एक नॉर्मल स्ट्रेस डेव्हलप झाला, एक डायरेक्ट स्ट्रेस, डायरेक्ट किंवा त्याला आपण ऍक्सियल स्ट्रेस म्हणूयात, ऍक्सियल स्ट्रेस. आणि हा कशामुळे डेव्हलप झाला? ड्यू टू ऍक्सियल फोर्स. ड्यू टू ऍक्सियल फोर्स. आणि हा मग टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. अजून नॉर्मल स्ट्रेस कशामुळे डेव्हलप होतो सांगा मला. अजून नॉर्मल स्ट्रेस कशामुळे डेव्हलप होतो सांगा. ओके, मला एक सांगा, हा जो नॉर्मल स्ट्रेस आहे, राईट, विशाल इज करेक्ट.
हा जो नॉर्मल स्ट्रेस आहे डायरेक्ट ऍक्सियल फोर्समुळे डेव्हलप झालेला, तो क्रॉस सेक्शनवर कसा आहे, युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे? क्रॉस सेक्शनवर कसा आहे, त्याचं व्हेरिएशन कसं आहे? इट इज युनिफॉर्म थ्रू आउट, इट इज युनिफॉर्म थ्रू आउट, बरोबर आहे का? सो दिस इज युनिफॉर्म थ्रू आउट द क्रॉस सेक्शन, युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन असं म्हणूयात आपण, युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन, राईट? आता विशाल म्हणतोय की नॉर्मल स्ट्रेस अजून कशामुळे डेव्हलप होईल? ड्यू टू बेंडिंग, ड्यू टू बेंडिंग, ड्यू टू बेंडिंग, राईट? आता बेंडिंग मुळे स्ट्रेस कसा डेव्हलप होतो बघा, राईट? लेट्स से माझ्याकडे हा एक बीम आहे, हा एक बीम आहे, राईट? आता या बीमवर समजा बेंडिंग मोमेंट ऍक्ट झाला, राईट? लाईक दिस, एक सॅगिंग बेंडिंग मोमेंट डेव्हलप झाला. सॅगिंग मोमेंट जर आला या बीमवर, तर ह्या बीमचा क्रॉस सेक्शन जो आहे तो असा होऊन जाईल, बीमचा क्रॉस सेक्शन म्हणतो आपण, बीमचा लेंथ जो आहे तो असा होऊन जाईल सॅगिंग मुळे. बरोबर आहे का? जर हॉगिंग मोमेंट जर आला, तो हॉगिंग मोमेंट जर आला तर बीम असा होऊन जाईल, बीम विल बिकम लाईक दिस, राईट? बेंडिंग मोमेंट मुळे, एम इज द बेंडिंग मोमेंट, राईट? आता मला सांगा, इथं हा याचा समजा न्यूट्रल लेअर आहे किंवा न्यूट्रल ऍक्सिस आहे, पुढे आपण बघणार आहे डिटेलमध्ये. आता इथं टॉपला ह्या ऍक्सिसच्या वर कुठला स्ट्रेस डेव्हलप होईल? सॅगिंगच्या केसमध्ये, सॅगिंगच्या केसमध्ये कुठला स्ट्रेस डेव्हलप होईल? इथं वर कॉम्प्रेसिव्ह, राईट? आणि खाली टेन्साईल, राईट? इथं वर टेन्साईल आणि इथं कॉम्प्रेसिव्ह. मला सांगा, हा नॉर्मल स्ट्रेस आहे का नाही? इज इट द नॉर्मल स्ट्रेस ऑर नॉट? नॉर्मल स्ट्रेस आहे का नाही? नॉर्मल आहे, असंच आहे ना, दिस लाईक दिस ओनली, असंच आहे तो पण, असंच आहे ना? येस ऑर नो? येस. तर मग मी असं म्हणू शकतो का की नॉर्मल स्ट्रेस जो आहे तो एक तर डायरेक्ट ऍक्सियल फोर्समुळे डेव्हलप होईल, और इट विल ऑल्सो डेव्हलप ड्यू टू बेंडिंग मोमेंट. पण जर बेंडिंग मोमेंट मुळे जर डेव्हलप झाला तर त्याला आपण म्हणतो बेंडिंग नॉर्मल स्ट्रेस किंवा बेंडिंग किंवा फ्लेक्झरल स्ट्रेस म्हणतो आपण त्याला, बेंडिंग और फ्लेक्झरल स्ट्रेस. आणि तो कशामुळे डेव्हलप होतो? ड्यू टू बेंडिंग मोमेंट, ड्यू टू बेंडिंग मोमेंट. समजतंय का? इट गेट डेव्हलप ड्यू टू बेंडिंग मोमेंट, बेंडिंग मोमेंट मुळे तो डेव्हलप होतो, राईट? ओके, इट डेव्हलप्स ड्यू टू बेंडिंग मोमेंट. नेक्स्ट, आता मला सांगा, ह्या बेंडिंग मोमेंट मुळे डेव्हलप होणारा जो स्ट्रेस आहे तो युनिफॉर्म आहे का? दिस इज युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन. क्रॉस सेक्शन मध्ये वर युनिफॉर्म आहे का तो? बेंडिंग ऑफ फ्लेक्झरल स्ट्रेस युनिफॉर्म नाही तर मग कसा व्हॅरी होतो? हाऊ डज इट व्हॅरीज? हाऊ डज इट व्हॅरीज? आपल्याला माहित आहे की स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, बरोबर आहे का? स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, राईट? स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ, राईट? चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ, राईट? डिफॉर्मेशन पर युनिट ऑफ ओरिजिनल डायमेन्शन्स. आता मला सांगा, इथं मला सांगा तुम्ही की प्रत्येक, तुम्ही जर असे वेगवेगळे फायबर घेतले, हा टॉपचा फायबर घेतला, राईट? त्याच्यानंतर याच्या खालचा फायबर घ्या, राईट? त्याच्यानंतर याच्या खालचा फायबर घ्या. असे जर तुम्ही सगळे फायबर घेतले, राईट, तर मध्ये एक असा फायबर येतो की तो एक्सपांड पण होत नाही, कॉन्ट्रॅक्ट पण होत नाही. मध्ये एक असा फायबर येतो की तो एक्सपांड पण होत नाही, कॉन्ट्रॅक्ट पण होत नाही, राईट? म्हणजे त्याचं डिफॉर्मेशन काय आहे? झिरो आहे. चेंज इन लेंथ काय त्याचा? झिरो आहे, राईट? म्हणजेच तिथं स्ट्रेन काय आहे या फायबरला, मधल्या फायबरला, ह्या स्ट्रेन किती येईल? झिरो, राईट? स्ट्रेन झिरो येईल. मग स्ट्रेस पण काय येईल तिथं? स्ट्रेस पण झिरोच येईल,
स्ट्रेस इज ऑल्सो झिरो, राईट. आता मला सांगा सगळ्यात जास्त फायबर कुठला कॉन्ट्रॅक्ट होईल का? हे सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्शन सारखंच असेल वरच्या फायबरचं. जो टॉपमोस्ट फायबर आहे तो सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट होईल, बरोबर आहे का? म्हणजे याचा स्ट्रेन सगळ्यात जास्त असेल कम्पेअर टू फायबर्स बिलो, राईट. त्याच्यानंतर याच्या खाली तुम्ही आले की फायबर्स एक्सपांड व्हायला सुरुवात होतील आणि सगळ्यात जास्त कुठला फायबर एक्सपांड होईल? बॉटम फायबर. सगळ्यात बॉटमला जो आहे, मोस्ट बॉटमला जो आहे तो फायबर सगळ्यात जास्त एक्सपांड होईल. म्हणजे त्याचा स्ट्रेन सगळ्यात जास्त असेल, राईट. इथं ऑब्व्हियसली हा एक्सपांड होतोय म्हणजे इथं टेन्शन येईल, हा कॉन्ट्रॅक्ट होतोय म्हणजे इथं कॉम्प्रेशन येईल, राईट. म्हणजेच बेंडिंग टेन्साईल स्ट्रेस जो आहे तो ह्या फायबरचा सगळ्यात जास्त असेल, मध्ये झिरो असेल आणि टॉप फायबरला बेंडिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सगळ्यात जास्त असेल. समजतंय? आणि याचं व्हॅरिएशन जो आहे तो लिनियर राहील. इट विल बी लाईक दिस, राईट. टॉपला इथं कॉम्प्रेशन, बॉटमला टेन्शन. इथं उलट होईल, इथं टॉपला टेन्शन येईल, बॉटमला कॉम्प्रेशन येईल, प्लस मायनस. आलंय का लक्षामध्ये? आणि हे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पुढे एक इक्वेशन आहे, राईट. इक्वेशन आहे ई बाय आर इक्वल्स टू एम बाय आय इक्वल्स टू एफ बाय वाय. त्याला आपण बेंडिंग फॉर्म्युला म्हणतो, राईट. तर इथं फक्त मी एवढंच सांगाल तुम्हाला, हे पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. स्पेशल टॉपिक आहे आपल्याला की बेंडिंग स्ट्रेस ड्यू टू बेंडिंग मोमेंट, बेंडिंग स्ट्रेस ड्यू टू बेंडिंग मोमेंट कसा व्हॅरी होतोय. इट व्हॅरीज linearly with zero at neutral axis and maximum at top and bottom. आले का लक्षात? Maximum at top and bottom. Bending stress due to bending moment or normal bending stress due to bending moment varies linearly with zero at neutral axis and maximum at top and bottom. आले का लक्षामध्ये? Yes. Okay. Now next. Shear stress. Shear stress का डेव्हलप होतो सांगा मला. Shear stress कसा डेव्हलप होतो किंवा कुठल्या फोर्समुळे डेव्हलप होतो? शियर स्ट्रेस कुठल्या फोर्समुळे डेव्हलप होतो सांगा. सांगा. शियर स्ट्रेस का डेव्हलप होतो? नाही, कुठल्या फोर्समुळे? सिंपल सांगा ना. शियर फोर्समुळे, टॅन्जेन्शियल फोर्समुळे, बरोबर आहे का? शियर फोर्स. सी, तुम्ही ज्यावेळेस कुठल्या पण बीम साठी, राईट, कुठल्या पण बीम साठी तुम्ही शियर फोर्स बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करता, राईट. लेट्स से अ सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू यूडीएल. यासाठी जर मी तुम्हाला शियर फोर्स डायग्राम ड्रॉ करायला सांगितला, यू गोइंग टू ड्रॉ लाईक दिस. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम यासाठी असा येईल. तुम्ही कुठला पण सेक्शन घ्या, त्या कुठल्या पण सेक्शनला, राईट, इथं एक शियर फोर्स डेव्हलप होतो एफ आणि इथं एक बेंडिंग मोमेंट डेव्हलप होतो, राईट. बेंडिंग मोमेंट मुळे काय होतंय? बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होतोय. बेंडिंग मोमेंट मुळे बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होतो आणि शियर स्ट्रेस मुळे, शियर फोर्स मुळे शियर स्ट्रेस. ठीक आहे. आता एक शियर फोर्स, सॉरी मला कॉल आला होता त्यामुळे मी थोडं हे केलं, म्यूट केलं. समजा शियर फोर्स आहे, शियर फोर्स मुळे काय डेव्हलप होईल? शियर स्ट्रेस, राईट. ओके.
शिअर फोर्स मुळे तो शिअर स्ट्रेस डेव्हलप होतो. मग मी असं म्हणू का की इथं जो शिअर स्ट्रेस डेव्हलप होणार आहे तो डेव्हलप होईल शिअर फोर्स मुळे. त्याला आपण डायरेक्ट शिअर स्ट्रेस म्हणतो. आपण त्याला इट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट शिअर स्ट्रेस. आणि हा कशामुळे डेव्हलप होतोय? ड्यू टू शिअर फोर्स. ड्यू टू शिअर फोर्स. कुणी सांगू शकतं मला याचं व्हॅरिएशन कसं आहे? शिअर स्ट्रेस ड्यू टू शिअर फोर्स. तसं हे आपल्याला पुढे होणार आहे, तर सध्या फक्त मला सांगायचं शिअर स्ट्रेस ड्यू टू शिअर फोर्स. रेक्टँग्युलर बीम आहे समजा तुमच्याकडे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे बीमचा, आणि ह्या क्रॉस सेक्शनवर समजा एक शिअर फोर्स ऍक्ट होतोय एफ. तर याच्यामुळे डेव्हलप होणारा शिअर स्ट्रेस जो आहे त्याचं व्हॅरिएशन कसं होतं? पॅराबोलिक. पॅराबोलिक, राईट. कोणाला माहिती आहे फॉर्म्युला? असा एक फॉर्म्युला तुम्ही बघितला असेल बघा, एफ ए वाय बार बाय आय बी. बघितलाय का? एफ ए वाय बार बाय आय बी, राईट. तो जो शिअर स्ट्रेस आहे तो असा डेव्हलप होतो बघा, 0 ऍट टॉप अँड बॉटम अँड मॅक्सिमम ऍट न्यूट्रल ऍक्सिस. पॅराबोलिक व्हेरिएशन आहे त्याचं. शिअर स्ट्रेस ड्यू टू शिअर फोर्स. Shear stress due to shear force varies parabolically. Shear stress due to shear force varies parabolically with 0 at top and bottom and maximum at center. समजतंय काय? Are you getting or not? And maximum at center. समजतंय? Shear stress due to shear force varies parabolically with 0 at top and bottom and maximum at center, right? ओके, मला सांगा अजून शिअर स्ट्रेस कशामुळे डेव्हलप होईल? अजून कुठल्या फोर्समुळे शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल? सांगू शकता कुणी? अजून शिअर स्ट्रेस कशामुळे डेव्हलप होईल? ड्यू टू टॉर्शन. विशाल इज करेक्ट, राईट. The second one is torsional shear stress. Torsional shear stress. Torsional shear stress. समजतंय? Now shear stress due to torsion or torsional shear stress. Shear stress due to torsion or torsional shear stress. मला सांगा टॉर्शन तुम्ही कुठं कन्सिडर करता? तुम्ही बिल्डिंग मध्ये टॉर्शन येऊन देता का? डिझाईन करता का टॉर्शन साठी? नाही, राईट. टॉर्शन तुम्ही कुठं करता कन्सिडर? सर्क्युलर शाफ्ट मध्ये. सर्क्युलर शाफ्ट मध्ये. सर्क्युलर शाफ्ट जे असतात तिथं आपण टॉर्शन कन्सिडर करतो. बरोबर आहे का? एम आय राईट? असे जे सर्क्युलर शाफ्ट असतात तिथं आपण टॉर्शन कन्सिडर करतो. These circular shafts, they are subjected to torsion, right? यांच्यावर सॉरी असं दाखवतो आपण, राईट. टॉर्शन असतो यांची. these are subject to torsion, राईट. तर समजा हा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, तर टॉर्शन मुळे शिअर स्ट्रेस, कसा व्हॅरी होतो सांगा कोणतरी? हे आपण डिटेलमध्ये हे टॉपिक आहेत आपल्याला पुढं, राईट. हाऊ डज इट व्हॅरीज? त्यावेळेस आपण टॉर्शन टॉपिक बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल तिथे एक फॉर्म्युला आहे, जी थीटा बाय एल इज इक्वल टू टी बाय जे इक्वल टू टॉ बाय आर. दिस इज शिअर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन, राईट. लक्षात घ्या, इट इज मॅक्सिमम ऍट सर्कम्फरन्स और टॉप अँड बॉटम अँड 0 ऍट सेंटर. अँड हाऊ डज इट व्हॅरीज? इट व्हॅरीज लिनियरली. समजतंय का? Shear stress due to torsion. Shear stress due to torsion varies linearly. बरोबर आहे का? Varies linearly with 0 at center and maximum at top and bottom. Maximum at top and bottom.
समजलंय काय? समजलंय? सो आपण बघितलं की स्ट्रेस जे आहेत स्ट्रेसमध्ये दोन टाईपचे स्ट्रेस आहेत. एक नॉर्मल स्ट्रेस विच इज परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन विच कॅन बी टेन्साइल और कॉम्प्रेसिव्ह, आणि दुसरा आहे शियर स्ट्रेस विच इज टँजेन्शियल टू क्रॉस सेक्शन. नॉर्मल स्ट्रेसेस आपण बघितलं की दोन टाईपच्या फोर्सेसमुळे डेव्हलप होतील. एक तर ऍक्सियल फोर्स किंवा बेंडिंग मोमेंटमुळे. ऍक्सियल फोर्समुळे जो डेव्हलप होईल त्याला आपण म्हणतो डायरेक्ट और ऍक्सियल स्ट्रेस विच इज युनिफॉर्म ओव्हर द क्रॉस सेक्शन. आणि बेंडिंग मोमेंटमुळे जो डेव्हलप होईल दॅट इज कॉल्ड एज बेंडिंग ऑफ फ्लेक्झर स्ट्रेस विच व्हॅरीज लिनियरली विथ मॅक्सिमम ॲट टॉप अँड बॉटम अँड झिरो ॲट न्यूट्रल ऍक्सिस. बरोबर आहे का? त्याच्यानंतर शियर स्ट्रेस इथं तुम्ही बेंडिंग फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगितलं की इक्वल्स टू एम बाय इक्वल बाय बाय. त्याच्यानंतर शियर स्ट्रेस विल डेव्हलप आयदर ड्यू टू शियर फोर्स और ड्यू टू टॉर्शन. राइट? The shear stress developed over the rectangular cross section due to shear force varies parabolically with zero at top and bottom and maximum at the center. त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला सांगितलं मी, FA बाय बाय IB. ओके. त्यानंतर shear stress due to torsion on a circular shaft it varies linearly with maximum at top circumference or top and bottom and zero at center. त्याचं इक्वेशन पण तुम्हाला मी सांगितलं, जी थीटा बाय एल इक्वल्स टू टी बाय जी इक्वल्स टू बाय आर. लक्षात घ्या हे फक्त या टॉपिकला इंट्रोडक्शन आहे. तुम्हाला पुढे जाऊ आपण बेंडिंग नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण याला खूप डिटेलमध्ये बघणार आहे. इथं जस्ट मी एक स्लाइड दाखवली तुम्हाला इंट्रोड्यूस करण्यासाठी. नंतर पुढे तुम्हाला शियर स्ट्रेस ड्यू टू शियर फोर्स नावाचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप डिटेलमध्ये बघणार आहे. इथं फक्त मी तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन दाखवलं, तिथं आपण वेगवेगळे सेक्शन बघणार आहे. त्याच्यानंतर शियर स्ट्रेस ड्यू टू टॉर्शन तुम्हाला टॉपिक आहे ते पण खूप डिटेलमध्ये बघणार आहेत आपण. आले का लक्षात? फक्त इथे मी तुम्हाला एक कंपॅरिझन सांगितलं. पण जरी पण तुम्ही एवढं जर मी आतापर्यंत शिकवलंय याच्यापैकी तुम्हाला 3 क्वेश्चन तरी सापडतील एक्झामला. बरोबर आहे का? समजलंय? ओके. शिकवलेलं समजतंय? युजफुल वाटलं आज शिकवलेलं? नवीन लोक आहेत काय आपल्याकडं? येस? ओके. So we'll have class tomorrow. Now we stop here. Right? समजतंय सगळ्यांना?